दुधीची भाजी तर कुणालाच आवडत नाही, मला पण अजिबात आवडत नाही. म्हणलं की चला मग दुधी भोपळा कळणार पण नाही की खाताना सगळ्यांना मागून खातील अशी भन्नाट रेसिपी बनवायला घेऊयात. एक दुधी भोपळा घेतला, कोवळा घेतला, साल काढून घेतली, त्यानंतर दुधी भोपळा थोडासा खाऊन बघितला, तो गोडसर चवीला असेल ना मग मस्त असा रेसिपीसाठी असतो. आता मधून भाग करून घेतले. आता दुधी भोपळा कोवळा असल्यामुळे बिया पण अगदी कोवळ्या होता. एका खिसणीवरती घेऊन ना मोठा मोठा खीस करून घेतला. एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घातला आणि त्यामध्ये हा दुधी भोपळ्याचा खीस सगळा तुपावरती चांगलासा भाजून घ्यायचा. त्यामुळे दुधी भोपळ्याचा जो काही उग्रपणा असतो तो पूर्णपणे कमी होतो. एक 2 ते 3 मिनिटं परतल्या की त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली. ही पण बघा सगळी चांगली अशी मिक्स करून घेतली. 2 ते 3 मिनिटांत साखर पूर्ण विरघळायला सुरू होते. गॅस मध्यम करायचा, झाकण ठेवून छानपैकी शिजू द्यायचा. तोपर्यंत अर्धी वाटी मिल्क पावडर, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं, मिक्स करून घेतलं. तोपर्यंत दुधी भोपळा बघा 50% चांगला शिजला होता. त्यामध्ये अर्धी वाटी दूध घातलं, सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. राहिलेला पूर्ण दुधी भोपळा दुधामध्ये चांगला शिजवून घ्यायचा. हळूहळू दूध पण कमी होतं. पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाट बघितली. दुधी भोपळा बघा छान असा शिजलेला गेलेला आहे. छान रंग यावा म्हणून एका वाटीमध्ये थोडासा हिरवा फूड कलर घेतला, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हे सगळं बघा चांगलं असं याच्यामध्ये मिक्स करून घेतलं, ज्यामुळे मस्त असं आपल्या ह्या मिठाईला छान रंग येतो. त्यामध्ये आता आपण मगाशी मिक्स करून ठेवलेली मिल्क पावडर घालायची, सगळं चांगलं मिक्स करायचं. मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही तर खवा पण वापरू शकता. सगळं चांगलं मिक्स केलं की 2 ते 3 मिनिटं हे परतत राहायचं. तर चांगला असा गोळा बनायला पाहिजे. गोळा किंवा छान गोळी बनली की मस्त असं मिक्सचर तयार झाल्याचं समजायचं. एका पोळपाटाला तूप लावून घेतलं आणि छान अशी ही वडी ना ते छान सेट करून घेतली. वरून ड्रायफ्रूटचे काप लावले. 2 ते 3 तास ही वडी चांगली सेट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ना आपण ही जी मिठाई आहे दुधी भोपळ्याची छान अशी कट करू शकतो. कुणाला कळणार पण नाही की ही मिठाई आपण दुधी भोपळ्यापासून बनवली. इतकी मस्त होते, सगळ्यांना अगदी मागून खातील अशी ही भन्नाट रेसिपी आहे. तुम्हाला माझी आजची दुधी भोपळ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ मला कळतील की कोणकोणत्या गावामध्ये बघितलं तर पुन्हा अशा छान आणि सोप्या आणि भन्नाट रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत बस राहा, खात राहा.